नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशन इनइक्वालिटीवरचे क्वेश्चन बघणार आहोत. मित्रांनो, हे ट्रिक तुम्हीच्या सेशनमध्ये काही क्वेश्चन आपण पाहिले होते. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळूनच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विशेष करून मित्रांनो, टेटची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर बघितले असाल तर असमानता इनइक्वालिटीज वरचे तुम्हाला खूप सारे क्वेश्चन पाहायला मिळाले असेल. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही हे ट्रिक्स ठेवायचे आहे. म्हणजेच बघा, हे आहे ग्रेटर दॅन, हे लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, लेस दॅन, इक्वल्स टू आणि इक्वल टू विधानामध्ये हे तुम्हाला समजून जाईल जेव्हा आपण एक्झाम्पल घेईल तेव्हा. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की असा चिन्ह आलं की कमीत कमी एक वेळा पाहिजे. त्याच्यानंतर बघा, हे अशा पद्धतीचा ग्रेटर दॅन आपण जेव्हा एक्झाम्पल घेईल तेव्हा अतिशय सोपं जाईल तुम्हाला. फक्त या ठिकाणी हे 3 मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता वेळ न वाया घालता मित्रांनो, आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया, म्हणजे तुमचे डाऊट सगळेच क्लिअर होऊन जातील. चला, आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न आपण बघूया. बघा मित्रांनो, टाईप 2 नंबरचा बघायचा आहे. टाईप पहिला आपण ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता. आता बघा मित्रांनो, 3 नंबरचा प्रश्न आहे. विधाने आणि निष्कर्ष देतात, त्याच्यानंतर असे 5 ऑप्शन देतात. ठीक आहे, आता हे आपल्याला व्हेरीफाय करायचे कुठून? विधानावरून. तर सुरुवातीला काय करायचं मित्रांनो, विधान जशाला तशी लिहून टाकायची. बघा, या ठिकाणी आपण लिहून घेऊ. काय आहे? ए बी सी डी ई एफ जी, जीपर्यंत आहे. मग लिहून घेऊ या ठिकाणी बी सी डी ई एफ आणि जी. त्याच्यानंतर चिन्ह आहे बघा, या ठिकाणी आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, इक्वल्स टू. या ठिकाणी ग्रेटर दॅन आहे आणि या ठिकाणी ग्रेटर एक वेळा पाहिजे. ओके, कमीत कमी एक पाहिजे. त्याच्यानंतर जर ग्रेटर दॅन इक्वल्स टू असेल तर सर्वच ठिकाणी पाहिजे. एवढं तुम्हाला सांगितलं होतं. बघा, हे विधान आपण या ठिकाणी लिहून घेतलं, जशाला तसा लिहून घेतलंय. बघा, विधान जशाला तसं लिहून घेतलंय. आता निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी चेक करायचे. कोणताही मित्रांनो, या ठिकाणी आता बघा, ए ग्रेटर दॅन डी आहे. पहिलाच निष्कर्ष आपण चेक करणार आहोत. बघा, अतिशय सोपं आहे. एकदा व्हिडिओ बघितला तुम्ही तर तुम्हाला यावरचे एकही प्रश्न चुकणार नाही. बघा, आता या ठिकाणी बघा, ए ग्रेटर दॅन डी आहे. आता बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. मग आता बघा, हे कुठे बघायचं आहे? विधानामध्ये आपण या ठिकाणी लिहून घेतलं आहे. आता बघा, ए टोक आहे का? ए पासून सुरुवात केली, डी पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे की नाही? मग आता बघा, ए पासून सुरुवात करायचं, आपल्याला डी पर्यंत म्हणजे इथपर्यंत जायचं आहे. मग आता बघा, या ठिकाणी हा काय आहे? तर ओपन गेट आहे. या साईडने जात आहे. ही बाजू म्हणजे ओपन आणि ही बाजू म्हणजे क्लोज. मग आता बघा, इथून इथपर्यंत आपल्याला डी पर्यंत पोहोचायचं आहे. मग सुरुवातीला ए पासून बी पर्यंत जावं लागेल, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत जावं लागेल. मग आता बघा, या ठिकाणी ए पासून बी पर्यंत पोहोचायचं म्हटल्यावर या ठिकाणी गेट क्लोज झालंय. बघा, गेट काय झालंय? क्लोज झाले. इथे काय झालेलं आहे? बंद गेट दिसत आहे आपल्याला. म्हणजेच आपण ए पासून डी पर्यंत जाऊ शकत नाही. जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. म्हणजे निष्कर्ष एक काय असणार आहे? या ठिकाणी असत्य असणार आहे. इथपर्यंत सर्वांचे डाऊट क्लिअर झाले? ओके. आता बघा, नंतर या ठिकाणी दुसरा निष्कर्ष आपण चेक करू. आता बघा, 2 टोक कोणाच्या साईडला आहे? जीच्या साईडला आहे. म्हणजेच जी पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल डी पर्यंत जाण्यासाठी. म्हणजे आपण सुरुवात कुठून करणार? जी पासून डी पर्यंत जाण्यासाठी 2 टोक ज्याच्या साईडला असेल तिथून सुरुवात करायची. मग आता बघा, जी पासून डी पर्यंत जायचे. पण यामध्ये एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी बघायची आहे की खाली जर असं हे इक्वल टूचं साईन आलं, म्हणजे ग्रेटर दॅनच्या खाली इक्वल टूचं साईन आलं, तर बघा, मी तुम्हाला सांगितलं की सर्वच ठिकाणी पाहिजे. कुठे? तर या विधानामध्ये. आता सर्व ठिकाणी आहे का ते सुरुवातीला चेक करू. आता जी पासून डी पर्यंत, जी कुठे आहे? या ठिकाणी आहे. बघा मित्रांनो, जी कुठे आहे? या ठिकाणी. जायचं कुठं? आपल्याला डी पर्यंत जायचं आहे. ओके. मग आता बघा, जी पासून सुरू करू. सुरुवातीला जी पासून एफ पर्यंत जावं लागेल, एफ पासून ई पर्यंत, ई पासून डी पर्यंत पोहोचायचं आपल्याला. मग आता सुरुवातीला जी पासून एफ पर्यंत पोहोचण्यासाठी बघा, ओपन दरवाजा आहे, म्हणजे एफ पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो.
ठीक आहे. आता F पासून E पर्यंत जायचं. या ठिकाणी पण ओपन गेट आहे बघा, ओपन दरवाजा आहे म्हणजे E पर्यंत येऊन पोहोचलोय. आता E पासून D पर्यंत जायचं आहे. इकडे बरोबरचं चिन्ह आहे म्हणजे काय आहे हे, तर या ठिकाणी दरवाजाच नाही, गेटच नाही, म्हणजे आपण D पर्यंत इझिली पोहोचू शकतो बघा. G पासून D पर्यंत तर पोहोचलो, परंतु कंडिशन काय होती मित्रांनो, की ग्रेटर दॅन इक्वल्स टू जर असेल तर सर्वच ठिकाणी असं चिन्ह पाहिजे. मग आता बघा या ठिकाणी हा चिन्ह आहे परंतु या ठिकाणी आहे का, नाही. म्हणजेच हा निष्कर्ष काय असणार आहे, असत्य असणार आहे, रॉंग असणार आहे. ओके, सर्व ठिकाणी पाहिजे असा जर चिन्ह आला तर सर्वच ठिकाणी पाहिजे, म्हणजे D पर्यंत असा चिन्ह आपल्याला पाहिजे होतं परंतु या ठिकाणी नाही, म्हणून हा दुसरा निष्कर्ष काय असणार आहे, रॉंग असणार आहे. आता तिसरा निष्कर्ष चेक करू. ओके, आता तिसऱ्या निष्कर्षामध्ये सुरुवातीला बघा तर D पासून F पर्यंत जायचं का, नाही, या ठिकाणी बंद आहे. ज्या साईडला 2 टोक आले त्या साईडपासून सुरुवात करायची, म्हणजे F पासून सुरुवात करावी लागेल, आपल्याला D पर्यंत जावं लागेल. ओके, म्हणजे F पासून सुरू करू आणि D पर्यंत जायचं. मग आता बघा या ठिकाणी F कुठे आहे, तर हा या ठिकाणी आहे बघा. F कुठे आहे, या ठिकाणी जायचं कुठे, D पर्यंत जायचं आहे. मग बघा F पासून सुरू करून D पर्यंत जायचं आहे. मग F पासून सुरुवातीला E पर्यंत, E पासून D पर्यंत. मग F पासून E पर्यंत जाण्यासाठी बघा ओपन गेट आहे म्हणजे इझिली E पर्यंत आपण पोहोचू शकतो. E पासून D पर्यंत पण इझिली पोहोचू शकतो कारण या ठिकाणी गेटच नाही आहे. मग F पासून D पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो, परंतु याची एक कंडिशन काय आहे की कमीत कमी एकाच ठिकाणी असा चिन्ह पाहिजे. मग आता बघा या ठिकाणी एक चिन्ह आलं आहे का नाही, म्हणजे एकाच ठिकाणी पाहिजे. एक किंवा दोनपेक्षा जास्त असू शकते, काही हरकत नाही, परंतु आपल्याला एकाच ठिकाणी पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी एक आलेला आहे. मग हा जो निष्कर्ष आहे हा करेक्ट असणार आहे. इथपर्यंत डाऊट क्लिअर झाले. ओके, आता बघूया चौथा निष्कर्ष. तिसरा तर आपण सोडवला, आता चौथा निष्कर्ष बघा. आता या ठिकाणी बघा 2 टोकं कोणाच्या साईडला आहे, तर Fच्या साईडला आहे, म्हणजे F पासून सुरू करायचं आहे आणि C पर्यंत पोहोचायचं आहे. F कुठे आहे, या ठिकाणी, आणि C कुठे आहे, या ठिकाणी. मग F पासून सुरू करून C पर्यंत आपल्याला जायचं आहे. मग बघा या ठिकाणी सिंगलच आहे, हा सिंगल गेट आहे की नाही, हा सिंगल गेट, हा डबल गेट. मग सिंगल गेट आहे म्हणजेच या ठिकाणी बघा कमीत कमी एका ठिकाणी असं सिंगल गेट पाहिजे, कुठे, विधानात. मग F कुठे आहे, या ठिकाणी आहे. पोहोचायचं कुठे, तर मित्रांनो आपल्याला C पर्यंत जायचं आहे. मग बघा या ठिकाणी. ओके, आता बघा सुरुवातीला F पासून E पर्यंत जावं लागेल. ओपन गेट आहे. ओके, सिंगल गेट, ओपन गेट आहे. E पर्यंत पोहोचलोय. E पासून D पर्यंत इझिली जाऊ शकतो, या ठिकाणी गेटच नाही. D पासून C पर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी बघा मित्रांनो गेट क्लोज झाले आहे का, C पर्यंत जाऊ शकत नाही. मग काय होईल, तर हा निष्कर्ष काय असेल, तर रॉंग असणार आहे. चौथा निष्कर्ष या ठिकाणी रॉंग आलाय म्हटलं मित्रांनो. ओके, आता पुढे बघा पाचवा निष्कर्ष बघू. आता बघा या ठिकाणी 2 टोक कोणाच्या साईडला आहे, Bच्या साईडला, म्हणजे B पासून E पर्यंत आपल्याला जायचं आहे. B पासून सुरू करायचं, E पर्यंत जाऊन थांबायचं. मग आता B कुठे आहे बघा, B आहे या ठिकाणी. ओके, B या ठिकाणी आहे, जायचं कुठे, E पर्यंत जायचं आहे, या ठिकाणी. मग या ठिकाणी बघा सुरुवातीला डबल डोअर आहे की नाही. आता हे डबल डोअर आहे, मग या ठिकाणी डबल डोअर असल्यावर आपल्याला काय पाहिजे, सर्वच ठिकाणी डबल डोअर पाहिजे आहे की नाही. मग B पासून सुरू करा, B पासून C पर्यंत डबल डोअर मिळालं आणि आपल्याला C पर्यंत पोहोचता पण येते. त्याच्यानंतर बघा C पासून D पर्यंत पण इझिली जाऊ शकतो. ओपन गेट आहे बघा, या ठिकाणी ओपन गेट आहे, या ठिकाणी ओपन गेट मिळालं. त्याच्यानंतर D पासून E पर्यंतही पोहोचू शकतो, या ठिकाणी गेटच नाही, E पर्यंत येऊन थांबलोय. आता आपल्याला चेक करायचं होतं की हा डबल डोअर या प्रवासामध्ये आहे का. मग बघा या ठिकाणी आहे, या ठिकाणी, या ठिकाणी तर गेटच नाही, म्हणजेच सर्वच ठिकाणी हा डबल डोअर आलेला आहे, म्हणून हा निष्कर्ष काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो, निष्कर्ष 3 आणि 5 हे सत्य आहे. कुठे आहे बघा, ऑप्शन C मध्ये आहे. निष्कर्ष 3 आणि 5 सत्य आहे, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके मित्रांनो, समजलं ही ट्रिक कशी वाटली, हे ट्रिक कशी वाटली मित्रांनो. ठीक आहे, आवडली असेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे
आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके. दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेत जाऊ. ठीक आहे मित्रांनो, जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करायचं आहे. मित्रांनो, अशाच पद्धतीचे ट्रिक्स आपण या ठिकाणी दररोज घेणार आहोत. ओके. चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न 4था नंबरचा या ठिकाणी दिलेला आहे. बघा, विधाने आहे आणि निष्कर्ष आहे. सुरुवातीला विधाने दिलेलं आहे ते जशाला तसं लिहून घ्यायचं. विधाने हा जसं दिलेला आहे तसं या ठिकाणी जशाला तसं लिहून घ्यायचं. बघा काय दिलेलं आहे, PQRSTUW पर्यंत आहे. ठीक आहे, लिहून घेऊ आपण. PQRSTU आणि W. त्याच्यानंतर चिन्ह दिलेलं आहे. बघा या ठिकाणी बरोबरच आहे, या ठिकाणी लेस दॅन इक्वल्स टू आहे, लेस दॅन आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, नंतर लेस दॅन आहे. बघा विधाने आपण जशाला तसं लिहून घेतलं आहे, कारण आपल्याला सोडवायला सोपं जाते म्हणून आपण जशाला तसं विधान या ठिकाणी लिहून घेतलं आहे. आता बघा या विधानावरून निष्कर्ष आपल्याला बघायचा आहे, कोणता निष्कर्ष सत्य आहे ते. मग आता बघा आपण इझिली चेक करू शकतो. यापूर्वीच्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे. बघा सुरुवातीला निष्कर्ष 1 बघू. टी ग्रेटर दॅन क्यू. म्हणजेच आपल्याला बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर टी पासून सुरू करायचं आहे क्यूपर्यंत. का? कारण टीच्या साईडला 2 हे टिंब आहे. बघा 2 साईड आहे, टीच्या साईडला 2 आहे. मग काय करावं लागेल, आपल्याला टी पासून क्यूपर्यंत जायचं आहे. ओके, टी पासून क्यूपर्यंत जायचं आहे. मग या ठिकाणी बघा टी कुठे आहे, इथे आहे. विधानामध्ये बघितलं टी इथे आहे आणि क्यू कुठे आहे तर या साईडला आहे. बघा ठीक आहे. मग टी पासून क्यूपर्यंत जायचं आहे. मग सुरुवातीला टी पासून एसपर्यंत आपण पोहोचू शकतो का? नाही, या ठिकाणी गेट क्लोज झालं. बघा या ठिकाणी गेट क्लोज झालं म्हणजे टी पासून एपर्यंत एसपर्यंत आपण जाऊ शकत नाही. म्हणजेच निष्कर्ष 1 काय असणार आहे, रॉंग असणार आहे, असत्य असणार आहे. आता याच्यानंतर आर दुसऱ्या नंबरचा निष्कर्ष चेक करू. आर पी. आता बघा कुठून कुठे जायचं आहे, तर 2 टोकं कोणाच्या साईडला आहे, आरच्या साईडला आहे. म्हणून आरपासून आपल्याला पीपर्यंत जावं लागेल. ओके. आता या ठिकाणी डबल डोअर आहे. बघा हे काय आहे, तर डबल डोअर आहे. मग आपल्याला आरपासून पीपर्यंत, याच्यात बघा आर कुठे आहे, या ठिकाणी आर आहे. पी कुठे आहे बघा मित्रांनो, या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग आता बघा काय करायचं आहे, तर आरपासून पीपर्यंत सुरुवातीला आरपासून सुरू करायचं, क्यूपर्यंत जावं लागेल. ठीक आहे, इझिली जाऊ शकतो. ओपन गेट आहे. ओके, ओपन गेट आहे, क्यूपर्यंत आलो. क्यूपासून पीपर्यंत पण येऊ शकतो, कारण या ठिकाणी गेटच नाही. मग आता कोणती कंडिशन चेक करायची, या ठिकाणी डबल डोअर आहे तर सर्वच ठिकाणी या प्रवासामध्ये डबल डोअर पाहिजे. मग बघा या ठिकाणी हा पहिला डबल डोअर मिळाला, त्याच्यानंतर या ठिकाणी तर डोअरच नाही. म्हणजे सर्वच ठिकाणी या ठिकाणी डबल डोअर असणार आहे. म्हणजे याचा निष्कर्ष 2 करेक्ट येईल. ठीक आहे, एवढं कळालं. निष्कर्ष 2 काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. आता बघा 3 नंबरचा निष्कर्ष आपण चेक करू. आता ह्या ठिकाणी बघा यस क्यू आहे, यस ग्रेटर दॅन क्यू. मग आता बघा या ठिकाणी सुरुवातीला स्टार्ट कुठून कुठे करायचं आहे ते चेक करायचं. मग 2 टोकं कोणाच्या साईडला आहे, यसच्या साईडला आहे. म्हणून आपल्याला यसपासून सुरू करायचं आणि क्यूपर्यंत थांबायचं आहे. मग यस कुठे आहे, बघा या ठिकाणी आहे. यस कुठे आहे, या ठिकाणी आहे. क्यू कुठे आहे, तर या ठिकाणी. बघा म्हणजे कुठून कुठे जायचं आहे, यसपासून क्यूपर्यंत जायचं आहे. मग या ठिकाणी बघा सुरुवातीला यसपासून आरपर्यंत जावं लागेल. दरवाजा ओपन आहे. बघा सिंगल डोअर, दरवाजा ओपन, आरपर्यंत येऊ शकतो. त्याच्यानंतर आरपासून क्यूपर्यंत या ठिकाणी पण गेट खुल्लाच आहे, ओपन गेट आहे. क्यूपर्यंत येऊन पोहोचले. आता याच्यानंतर कंडिशन चेक करायची की ग्रेटर दॅन आहे. बघा असा ग्रेटर दॅन असेल तर कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे. मग या ठिकाणी बघा हा एका ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. या ठिकाणी असो नसो एका ठिकाणी राहिलं तर बस झालं. ठीक आहे. मग आता एका ठिकाणी मिळालं म्हणजेच हा निष्कर्ष काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ठीक आहे. निष्कर्ष 2 आपल्याला निष्कर्ष 3 आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, करेक्ट मिळाले. ठीक आहे. आता 4 नंबरचा निष्कर्ष चेक करू. बघा 4 नंबरचा निष्कर्ष आपण चेक करू. या ठिकाणी टी डब्ल्यू.
ओके, आता सुरू कुठून करायचं आहे, तर या ठिकाणी बघा दोन टोकं डब्ल्यूच्या साईडला आहे म्हणून आपल्याला डब्ल्यूपासून सुरू करून टीपर्यंत थांबायचं आहे. कुठून सुरुवात करायची आहे, डब्ल्यूपासून टीपर्यंत थांबायचं आहे. दोन टोकं ज्या साईडला असेल त्या साईडपासून सुरू करायचं. मग डब्ल्यू बघा विधानामध्ये या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर टी कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. ठीक आहे, डब्ल्यूपासून टीपर्यंत जायचं. मग बघा सुरुवातीला डब्ल्यूपासून यूपर्यंत इझिली जाऊ शकतो कारण गेट ओपन आहे. त्याच्यानंतर यूपासून टीपर्यंत जाऊ शकतो का, नाही, गेट क्लोज झालं आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी सिंगल टोक आलं, गेट क्लोज झालं आहे. या ठिकाणी सिंगल टोक म्हणजे डबल टोक जर आले तर आपण पोहोचू शकतो, जाऊ शकतो, परंतु एक टोक आलं म्हणजेच या ठिकाणी गेट क्लोज झालं आहे. ओके, हा काय आहे, गेट क्लोज असणार आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे काय आहे, या साईडने आपण ओपन म्हणणार. ओके, हे ओपन गेट झालं आणि इकडून इकडे येताना हा झाला क्लोज. ठीक आहे, हा काय झाला, हा क्लोज झाला. इकडून जात असताना हा या ठिकाणी क्लोज होतोय. ओके, हा क्लोज होतोय. इकडून इकडे जात असताना हा बघा हा ओपन होतोय. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग आता बघा या ठिकाणी हा गेट काय झाला, क्लोज झाला, म्हणून निष्कर्ष 4 हे काय असणार आहे, रॉंग असणार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो, निष्कर्ष 2 आणि 3 सत्य आहे. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बघा, 2 आणि 3 निष्कर्ष सत्य आहे. ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. क्लिअर झालं, समजलं आता सर्वांना. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तरं काढता येतात मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. मग बघा नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, या ठिकाणी विधान दिलेलं आहे. निष्कर्ष विधान बघा, ए ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू बी, नंतर बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू लेस दॅन इक्वल्स टू सी, सी लेस दॅन डी, डी ग्रेटर दॅन ई, ई ग्रेटर दॅन इक्वल्स टू एफ, एफ लेस दॅन जी. काय करायचं, मग विधान जशाला तसे या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. काय आहे, जी पर्यंत आहे ना, लिहून घेऊ आपण. ए बी सी डी ई एफ जी. ओके, आता चिन्ह काय आहे बघा, लेस दॅन इक्वल्स टू, लेस दॅन इक्वल्स टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन इक्वल्स टू, लेस दॅन. ठीक आहे, बघा विधान आपण या ठिकाणी सुरुवातीला जशाला तसे लिहून घेतले. बघा विधान जसा आहे तसाच या ठिकाणी लिहून घेतले. विधानावरूनच आपल्याला निष्कर्षाचा पडताळा घ्यायचा आहे. मग आता बघा पहिला निष्कर्ष चेक करू आपण. सुरुवातीला डी पासून ए पर्यंत जाऊन थांबायचं. मग डी कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. ए कुठे आहे, तर या ठिकाणी. बघा विधानामध्ये आता बघा सुरुवातीला या ठिकाणी ग्रेटर दॅन म्हणजे सिंगल डोअर आहे. सिंगल डोअर असेल तर कमीत कमी आपल्याला एक पाहिजे. सिंगल डोअर याच्यामध्ये कमीत कमी एक पाहिजे आहे का, तर सुरुवातीला डी पासून ए पर्यंत पोहोचतो का ते चेक करू. मग बघा डीला सुरुवात केली, डी पासून सुरू केली तर सी पर्यंत येऊन पोहोचू शकतो. बघा या ठिकाणी गेट ओपन आहे, सी पर्यंत येऊन पोहोचलो. सी पासून बी पर्यंत येऊ शकतो का, तर या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे, मग बी पर्यंत येऊन पोहोचले. त्याच्यानंतर बी पासून ए पर्यंत येऊ शकतो का, तर या ठिकाणी सुद्धा गेट ओपनच आहे, म्हणजे डी पासून सुरू केलं ए पर्यंत आपण इझिली जाऊ शकतो. मग कंडिशन काय होती, तर कमीत कमी एक पाहिजे होता. मग या ठिकाणी आपल्याला एका जागी हा सिंगल डोअर मिळालेला आहे, म्हणून निष्कर्ष 1 काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ओके, समजलं आता सर्वांना. ठीक आहे, आता बघा 2 नंबरचा निष्कर्ष काय आहे ते चेक करू. मग आता बघा दोन टोकं कोणाच्या साईडला आहे, जीच्या साईडला आहे, म्हणजे जी पासून सुरू करायचं, डी पर्यंत येऊन थांबायचं. मग आता विधानामध्ये बघा जी या ठिकाणी आहे आणि नंतर डी या ठिकाणी आहे. बघा ओके, जी टू डी. आता जी पासून सुरू केली आपण, एफ पर्यंत इझिली येऊ शकतो, सिंगल डोअर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी गेट क्लोज झालं आहे. बघा एक टोक आलं, एक टोक या साईडला आलं, म्हणजेच गेट क्लोज झालं आहे. निष्कर्ष 2 या ठिकाणी रॉंग झालं आहे. ठीक आहे, आता बघा निष्कर्ष 3 चेक करू. 3 निष्कर्षामध्ये सुरुवातीला बघा दोन टोक कोणाच्या साईडला आहे, जीच्या साईडला आहे, म्हणून आपल्याला जी पासून सुरू करायचं, डी पर्यंत येऊन थांबायचं. मग जी कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. बघा जी या ठिकाणी आहे, डी कुठे आहे, याच ठिकाणी आहे. बघा याच ठिकाणी आहे डी. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे,
तर जी पासून डी पर्यंत येऊन थांबायचं. बघा य पर्यंत इझिली येऊ शकतो, गेट ओपन आहे. य पासून ई पर्यंत नाही जाऊ शकत. य पासून ई पर्यंत नाही जाऊ शकत, कारण या ठिकाणी गेट काय झालंय, क्लोज झाले. म्हणून हा काय असणार आहे निष्कर्ष, काय असणार आहे हा निष्कर्ष रॉंग असणार आहे मित्रांनो. पण ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही पण हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी काय आहे, जी ग्रेटर दॅन डी, डी लेस दॅन जी. ज्या वेळेस या ठिकाणी हे चिन्ह अल्टरनेट असेल, अल्टरनेट असेल म्हणजे आयदर ऑर या नॉट असं होऊ शकते. ओके, हे आपण पुढे बघूया, तेव्हा तुमचे डाऊट क्लिअर होऊन जातील. मग हा निष्कर्ष रॉंग असेल. बघा 4 नंबरचा सी ग्रेटर दॅन ए, म्हणजेच या ठिकाणी दोन टोकं सीच्या साईडला आहे. मग सी पासून सुरू करायचं, ए पर्यंत जाऊन थांबायचं. मग बघा सी कुठे आहे, सी या ठिकाणी आहे. ए कुठे आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग आता बघा सी पासून बी पर्यंत जावं लागेल, बी पासून ए पर्यंत. मग सी पासून बी पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे, डबल डोअर आहे आणि गेट ओपन आहे. बी पासून ए पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, कारण या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे. मग याची कंडिशन काय आहे, याची कंडिशन काय, डबल डोअरची. तर सर्वच ठिकाणी, या प्रवासात सर्वच ठिकाणी पाहिजे. बघा या प्रवासात सर्वच ठिकाणी आहे का, या ठिकाणी, या ठिकाणी, म्हणजेच हा निष्कर्ष काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, 1 आणि 4. कुठे आहे, 1 आणि 4 ऑप्शन बी मध्ये आहे. बघा ऑप्शन बी हा काय आहे, सत्य आहे. 1 आणि 4 हे निष्कर्ष सत्य आहे. ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नाचे उत्तरं काढता येतात. चला पुढचा प्रश्न बघूया मग. ठीक आहे, बघा मित्रांनो, हा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण दररोज आपल्याला आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन पाहायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो, बघा प्रश्न काय दिलेला आहे. सुरुवातीला विधान दिलेलं आहे, नंतर निष्कर्ष दिलेला आहे. सुरुवातीला विधान काय दिलेलं आहे बघा, बी ग्रेटर दॅन सी ग्रेटर दॅन इक्वल्स टू डी ग्रेटर दॅन इक्वल्स टू ई इक्वल्स टू एफ लेस दॅन ग्रेटर दॅन आहे, हे लेस दॅन आहे जी, आणि ग्रेटर दॅन इक्वल्स टू एच. ओके, आता बघा काय करायचं होतं आपल्याला, आधी विधान जशाला तसं लिहून घ्यायचं होतं. काय आहे बघा, बी आहे लेस दॅन सी लेस दॅन इक्वल्स टू डी लेस दॅन इक्वल्स टू ई इक्वल टू एफ, त्याच्यानंतर आहे ग्रेटर दॅन जी ग्रेटर दॅन इक्वल्स टू एच. बघा विधान आपण या ठिकाणी जशाला तसं लिहून घेतलंय. ठीक आहे, बघा विधान जशाला तसं लिहून घेतलंय सुरुवातीला. आता आपल्याला काय करायचं आहे, निष्कर्षामध्ये चेक करायचं आहे. बघा काय दिलेलं आहे, पहिला निष्कर्ष सी ग्रेटर दॅन इक्वल टू एफ. मग सुरुवातीला स्टार्ट पासून एफ पासून करायचं सी पासून. तर मित्रांनो दोन टोकं ज्याच्या साईडला असेल त्या साईडपासून सुरुवात करायची. मग सीच्या साईडला आहे म्हणून आपण सी पासून सुरू करणार, एफ पर्यंत जाऊन थांबणार. मग सी कुठे आहे बघा या ठिकाणी, तर इथे आहे सी. एफ कुठे आहे, या ठिकाणी आहे. ठीक आहे, मग आता बघा सी पासून एफ पर्यंत सुरुवातीला सी पासून डी पर्यंत जावं लागेल, पण या ठिकाणी गेट क्लोज झाले, म्हणजे निष्कर्ष 1 रॉंग आहे. निष्कर्ष 1 रॉंग आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर बी ग्रेटर दॅन ई. मग बी पासून सुरू करायचं, कारण दोन टोक बी साईडच्या साईडला, म्हणून बी पासून सुरू करणार. बी कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. थांबायचं कुठे, जाऊन ई पर्यंत थांबायचं आहे. बघा आता या ठिकाणी सुद्धा गेट क्लोज झालंय. बघा पहिल्याच ठिकाणी गेट क्लोज झालंय, म्हणजेच निष्कर्ष 2 सुद्धा काय असेल, तर रॉंग असेल मित्रांनो. ठीक आहे, ओके, या ठिकाणी
2 रांग आहे. त्याच्यानंतर निष्कर्ष 3 चेक करू. काय दिलेलं आहे बघा, ई लेस दॅन एच. मग सुरू कुठून करायचं आहे, एच पासून. बघा 2 टोक एचच्या साईडला आहे. मग एच पासून स्टार्ट करणार, ई पर्यंत जाऊन थांबणार. एच कुठे आहे, या ठिकाणी आहे. ई कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. बघा एच पासून स्टार्ट केले, ई पर्यंत जाऊ नाही शकत, या ठिकाणी गेट क्लोज झाले. निष्कर्ष 3 सुद्धा रांग असेल. आता 4 नंबरचं चेक करू. बघा कुठून कुठे सुरुवात करायची आहे, ई ग्रेटर दॅन जी आहे, म्हणजेच ई पासून सुरू करणार, जी पर्यंत थांबणार. कारण 2 टोकं ईच्या साईडला आहे म्हणून ई पासून सुरू केले आपण. ई कुठे आहे, या साईडला आहे. त्याच्यानंतर जी कुठे आहे, तर या ठिकाणी आहे. ओके. मग ई टू एफ जाऊ शकतो आणि एफ टू जी सुद्धा जाऊ शकतो. मग याची कंडिशन काय आहे, तर हा कमीत कमी या प्रवासामध्ये एकाच ठिकाणी पाहिजे. बघा या प्रवासात कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे. म्हणजे बघा या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून निष्कर्ष 4 काय असेल, तर सत्य असेल. ठीक आहे. निष्कर्ष 4 या ठिकाणी सत्य दिलेला आहे मित्रांनो. मग मित्रांनो या ठिकाणी काय मिळाले, फक्त निष्कर्ष 4 सत्य ऑप्शन ए मध्ये आहे. बघा फक्त 4 निष्कर्ष या ठिकाणी सत्य आपल्याला मिळालेलं आहे. क्लिअर झालं. ओके. ठीक आहे मित्रांनो, अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला दररोज या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया मग. ठीक आहे मित्रांनो, बघा नंतरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे. प्रश्न बघा आणि थोडंसं स्टॉप करा व्हिडिओ आणि बघा हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का. सोडवता आलाच पाहिजे, कारण सेम मेथड या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायची आहे. सर्वांना सोडवता येतीलच. ओके. व्हिडिओ स्किप करा थोडंसं आणि या प्रश्नाला सोडवण्याचा प्रयत्न करा. येतो का ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि कुठेही तुम्हाला जर अडचण असेल या आजच्या या सेशनमध्ये, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. मित्रांनो बघा हा प्रश्न तुम्हाला सोडवता येतो का ते चेक करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि क्वेश्चन कशा पद्धतीचे आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. आलं का सर्वांना. ठीक आहे. सोडवता आलं. चला सांगा लवकर. ठीक आहे. बघा विधान दिलेलं आहे, निष्कर्ष दिलेला असतो. विधान बघा या ठिकाणी ए बरोबर बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू सी. त्याच्यानंतर आहे लेस दॅन डी, ग्रेटर दॅन ई, ग्रेटर दॅन एफ, लेस दॅन जी. मग आपली पहिली प्रोसिजर आहे विधान जशाला तशी या ठिकाणी लिहून घ्यायचं. मग बघा सुरुवातीला ए आहे, ए लिहून घेतलं आहे. त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी. ओके. त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर जी. आता चिन्ह लिहून टाकू. बघा बरोबरचं आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आहे, नंतर लेस दॅन, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन आणि पुन्हा ग्रेटर दॅन आहे. बघा विधान जो दिलेला आहे तो जशाला तसा आपण या ठिकाणी लिहून घेतलंय. ओके. विधान या ठिकाणी लिहून घेतलंय आपण जशाला तसा. मग आपल्याला माहिती असेल बरोबर जर असेल निष्कर्षामध्ये, जर या ठिकाणी बरोबर, आता बघा विधानामध्ये बरोबर आहे म्हणजे सर्व ठिकाणी पाहिजे, हे माहिती आहे सर्वांना. हे असेल तर हा पण सर्वच ठिकाणी पाहिजे, हा असेल तर कमीत कमी 1. ओके. एवढं लक्षात ठेवायचं होतं. मग आता बघा निष्कर्षामध्ये बघा चेक करूया आपण. ए पासून ई पर्यंत जायचं की ई पासून ए पर्यंत. तर मित्रांनो आपल्याला ई पासून ई पर्यंत जायचं आहे, ए पर्यंत, ई पासून ए पर्यंत, कारण ईच्या साईडला डबल टोक आहे म्हणून. मग विधानामध्ये बघा ई कुठे आहे, या साईडला आहे, ई या ठिकाणी आहे, ए कुठे आहे, या ठिकाणी आहे. मग आता बघा ई पासून स्टार्ट केलंय तर डी पर्यंत जावं लागेल. डी पर्यंत जाताच येणार नाही कारण या ठिकाणी गेट क्लोज झाले, म्हणून निष्कर्ष 1 या ठिकाणी रॉंग झाले. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा निष्कर्ष चेक करायचा आहे. दुसरा निष्कर्ष बघा सी ग्रेटर दॅन इक्वल्स टू जी. मग सुरू कुठून करायचं आहे, सी पासून जी पर्यंत आहे की नाही. डबल टोक कोणाच्या साईडला आहे, सीच्या साईडला आहे, म्हणून बघा सीच्या साईडला आहे म्हणून सी पासून सुरू केले. सी कुठे आहे, या ठिकाणी.
जी कुठे आहे तर या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग आता बघा सी पासून डी पर्यंत सुरुवातीला जावं लागेल. तर सी पासून डी पर्यंत जाताना आपल्याला या ठिकाणी गेट बंद दिसतंय. ठीक आहे. गेट क्लोज आहे म्हणजेच या ठिकाणी हा निष्कर्ष सुद्धा असत्य असणार आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो? निष्कर्ष 1 आणि 2 हे असत्य आहे. निष्कर्ष 1 आणि 2 हे काय असत्य आहे. क्लिअर झालं? ओके. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहेत. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. चला हा व्हिडिओ पण हा प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थोडा व्हिडिओ स्टॉप करायचा आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्नाचं उत्तर बघा करेक्ट येतो का ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. चला सोडवा या प्रश्नाला आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सोपे क्वेश्चन आहे आणि आपली ही ट्रिक तुम्हाला कधीही विसरलं जाणार नाही. आयुष्यात पण तुम्ही हा ट्रिक विसरणार नाहीत. ठीक आहे. चला आलं का प्रश्नाचं उत्तर? चला सांगा लवकर कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. बघूया कोणाचा आन्सर करेक्ट येतो ते. प्रश्न सोपे आहे मित्रांनो. ठीक आहे. एकदा जर समजलंय की कोणत्या चिन्हाचा या ठिकाणी काय महत्त्व आहे, त्याची मीनिंग काय आहे ते कळालं की आपल्याला इझिली प्रश्नाची उत्तरं काढता येतात. विधान दिलेला असतो निष्कर्ष. मग सुरुवातीला विधान या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी काय करायचं? बरोबर असेल तर हा बरोबर सर्व ठिकाणी पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. हे ग्रेटर दॅन इक्वल्स टू असेल तर हा पण सर्वच ठिकाणी पाहिजे आणि ग्रेटर दॅन असेल तर फक्त एका ठिकाणी पाहिजे. ओके. मग सुरुवातीला विधान आपण लिहून घेऊ. ठीक आहे. विधान लिहेपर्यंत प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. काय आहे? सुरुवातीला पी, त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर एस, टी, यू आणि व्ही. ओके. आता बघा या ठिकाणी चिन्ह काय आहे? सुरुवातीला बरोबरचं आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन इक्वल्स टू आहे, त्याच्यानंतर ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन. ओके. सर्वच ठिकाणी ग्रेटर दॅन आहे. चला कोणाचं आन्सर आले लवकर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. ठीक आहे. चला आता बघायचं आपल्याला निष्कर्ष कोणत्या दोन्हीपैकी सत्य आहे ते चेक करूया. पहिला निष्कर्ष आहे पी लेस दॅन टी. मग टी पासून सुरुवात करायची, पी पर्यंत येऊन थांबायचं, कारण टीच्या साईडला 2 टोक आहे म्हणून टी पासून सुरुवात करायची. टी कुठे आहे? या ठिकाणी आहे आणि पी कुठे आहे मित्रांनो? या ठिकाणी आहे. ठीक आहे. आता बघा टी पासून सुरू करू, पी पर्यंत येऊन थांबू. तर आता बघा सुरुवातीलाच या ठिकाणी टी पासून एस पर्यंत जातानाच गेट बंद दिसलाय. गेट क्लोज आहे. गेट काय आहे? क्लोज आहे. म्हणजेच हा निष्कर्ष या ठिकाणी असत्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर क्यू ग्रेटर दॅन व्ही. मग क्यू पासून सुरू करायचं, व्ही पर्यंत जाऊन थांबायचं, कारण क्यूच्या साईडला 2 टोक आहे म्हणून आपल्याला क्यू पासून सुरू करून व्ही पर्यंत थांबायचं. क्यू कुठे आहे? या ठिकाणी आणि व्ही कुठे आहे मित्रांनो? तर या ठिकाणी बघा. ओके. आता क्यू कुठे आहे? तर इथे. तर क्यू पासून व्ही पर्यंत जायचं आहे. मग बघा क्यू पासून आर पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. आर पासून एस पर्यंत इझिली जाऊ शकतो, या ठिकाणी सुद्धा गेट ओपन आहे. त्याच्यानंतर एस पासून टी पर्यंत पण इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. टी पासून यू पर्यंत पण जाऊ शकतो, गेट ओपन आहे. यू पासून व्ही पर्यंत जाऊ शकतो, गेट ओपन आहे. मग आता कंडिशन चेक करायची. या ठिकाणी काय आहे? फक्त सिंगल गेट आहे, म्हणजे एकच दरवाजा आहे. सिंगल गेट आहे तर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी एका ठिकाणी असा गेट पाहिजे, कमीत कमी एका ठिकाणी. मग या ठिकाणी बघा 1 2 3 4 4 ठिकाणी आहे. एकच ठिकाणी पाहिजे होतं परंतु 4 ठिकाणी दिलं, म्हणजेच हा निष्कर्ष काय आहे? बरोबर आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो? फक्त 2 निष्कर्ष सत्य आहे. ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? कोणाचं हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर बी आलेलं आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे कोणाचं बी उत्तर आलं होतं ते. ओके. ठीक आहे मित्रांनो, जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, सोबतच ऑलवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. ऑलवरती क्लिक करायचं आहे
आणि मित्रांनो, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे क्वेश्चन रेग्युलरली घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया मग. चला, या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा, विधान दिलेलं आहे ए ग्रेटर दॅन बी, बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू सी, सी ग्रेटर दॅन डी, डी इक्वल टू ई, ई इक्वल टू एफ. या विधानावरून हे निष्कर्ष चेक करायचे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला, 2 मिनिटाचा तुमच्याकडे वेळ आहे. उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला बघूया कोण उत्तर फास्ट देतो ते. ठीक आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, सगळ्याला सोडवता आलं पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ स्टॉप करू शकता आणि उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे, तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल सिंगल गेट असेल तर कमीत कमी 1 पाहिजे. हा डबल डोअर असेल तर सर्वच ठिकाणी पाहिजे आणि बरोबर असेल तो पण सर्वच ठिकाणी पाहिजे. एवढं लक्षात ठेवायचं होतं आपल्याला. ठीक आहे, तोपर्यंत आपण या ठिकाणी विधान लिहून घेऊ. ए आहे, बी, सी, डी, ई, एफ. या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू आणि इक्वल टू. चला, कोणाचं उत्तर आलंय कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्या. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, बघा पहिला निष्कर्ष काय दिलेला आहे, ए ग्रेटर दॅन ई. मग आता बघा, ए पासून सुरुवात करायची आपल्याला, ई पर्यंत जाऊन थांबायचं आहे, कारण 2 टोकं एच्या साईडला आहे, म्हणून ए पासून सुरू केले, ई पर्यंत जाऊन थांबायचं. ए कुठे आहे मित्रांनो, या ठिकाणी आहे. ई कुठे आहे, या ठिकाणी आहे. चला चेक करू. तर ए पासून बी पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो, या ठिकाणी पण गेट ओपन आहे. सी पासून डी पर्यंत जाऊ शकतो, कारण या ठिकाणी गेट ओपन आहे. ई पासून ई पर्यंत जाऊ शकतो, कारण या ठिकाणी गेटच नाही. ठीक आहे, या ठिकाणी गेटच नाही. ओके, याला आपण सिंगल डोअर म्हणणार, याला आपण डबल डोअर म्हणणार आणि याला म्हणणार नो गेट. ओके, सिंगल डोअर असेल तर कमीत कमी एका ठिकाणी पाहिजे, कमीत कमी 1. डबल डोअर असेल तर सर्वच ठिकाणी पाहिजे आणि बरोबरचं असेल चिन्ह तर सर्वच ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं होतं. मग आता बघा, ए पासून सी पर्यंत ई पर्यंत जायचं होतं. मग याच्यामध्ये आपल्याला सिंगल डोअर आहे म्हणून कमीत कमी एका ठिकाणी एका चेक करायचं, या ठिकाणी म्हणजे कमीत कमी 1 मिळालं, म्हणजेच ऑप्शन हा जो निष्कर्ष 1 आहे हा करेक्ट आहे. ठीक आहे, निष्कर्ष 1 करेक्ट आहे. आता बघा, या ठिकाणी दुसरा निष्कर्ष चेक करू. आता बघा, बी पासून ए पर्यंत जायचं आहे, कारण 2 टोकं बीच्या साईडला आहे. ओके, मग बी पासून ए पर्यंत आपण जाणार, 2 टोक बी च्या साईडला आहे, म्हणून बी पासून आपण सुरू केले. मग बी कुठे आहे, या ठिकाणी. ओके, एफ कुठे आहे, तर शेवटला लास्ट पॉईंटच आहे. ओके, इथून इथपर्यंत. मग आता बघा, बी पासून सुरू करणार आपण. बी पासून सी पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. सी पासून डी पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. डी पासून ई पर्यंत पण जाऊ शकतो, गेटच नाही. ई पासून एफ पर्यंत जाऊ शकतो, गेटच नाही. मग याची कंडिशन काय आहे, सिंगल डोअर असेल तर कमीत कमी एका ठिकाणी. मग याच्यामध्ये चेक करा, हा 1 आहे, म्हणजे एका ठिकाणी मिळालं, म्हणजे हा पण निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मित्रांनो, निष्कर्ष 1 आणि 2 हे सत्य आहे. ऑप्शन सी हे काय असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. ओके, क्लिअर झालं सर्वांचं. या ठिकाणी कोणाला काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न बघूया मग. ठीक आहे, आजच्या सेशनचा लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो हा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला, या प्रश्नाचं उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये.
प्रश्न बघा, विधान आणि निष्कर्ष देतात. विधानामध्ये m लेस दॅन n लेस दॅन इक्वल्स टू o, o इक्वल्स टू p, p ग्रेटर दॅन r, r लेस दॅन इक्वल्स टू t. ठीक आहे, सुरुवातीला विधान जशाला तसं लिहून घेऊ. m आहे, n आहे, o आहे, p आहे, r आहे, t. चिन्ह काय आहे? लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन इक्वल्स टू. बघा, विधान जशाला तसं लिहून घेतलंय, काहीच बदल नाही त्याच्यामध्ये. आता निष्कर्ष चेक करू आपण. पहिला निष्कर्ष काय सत्य आहे की असत्य आहे. मग आता बघा, टी पासून सुरू करायचे आहे, एम पर्यंत येऊन थांबायचं आहे. कारण टीच्या साईडला 2 टोक आहे. ज्याच्या साईडला 2 टोक असेल त्या साईडपासून सुरू करायचं. ओके, आता बघा, टी पासून सुरू केलं एम पर्यंत. टी कुठे आहे? तर या ठिकाणी आहे. एम कुठे आहे? तर या ठिकाणी. बघा, शेवटचा टोक, पहिलं टोक. आता बघूया या ठिकाणी हा निष्कर्ष करेक्ट आहे का. टी पासून आर पर्यंत जावं लागेल आधी. तर या ठिकाणी गेट ओपन आहे, म्हणजे आपण इझिली जाऊ शकतो. आर पासून पी पर्यंत जाऊ शकत नाही, गेट क्लोज झालंय. गेट काय झालंय? क्लोज झालंय, म्हणजेच पहिला निष्कर्ष रॉंग झालंय. ओके, त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष चेक करू. टी ग्रेटर दॅन ओ. मग टी पासून सुरू करायचं, ओ पर्यंत थांबायचं. टीच्या साईडला 2 टोक आले, म्हणून टीच्या साईडने आपल्याला सुरुवात करायची. टी कुठे आहे? या ठिकाणी. ओ कुठे आहे? या ठिकाणी. म्हणजे ओ पर्यंतच जायचं आहे. मग टी पासून सुरू केलं आर पर्यंत इझिली जाऊ शकतो, गेट ओपन आहे. आर पासून पी पर्यंत जाऊ शकत नाही, या ठिकाणी गेट क्लोज झाले, म्हणून निष्कर्ष 2 सुद्धा या ठिकाणी रॉंग आहे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही असत्य आहे. ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. ठीक आहे, कमेंट करायचं आहे. सोबतच आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ठीक आहे, ऑलवरती क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नंतरच्या सेशनमध्ये टाईप 3 घेऊन. टाईप 3 आपल्याला नंतरच्या सेशनमध्ये घ्यायचा आहे. आता टाईप पहिला आपण घेतलेला आहे, हा टाईप दुसरा आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, हे दोन्ही व्हिडिओ बघितलं नसेल तर बघून घ्या. ठीक आहे, थांबूया इथेच, भेटूया नंतरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.